निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। गुरुदेव, केवळ आपल्यामुळे मी सूक्ष्म देहाने दुसऱ्या स्थानी जाण्याचा अनुभव घेतला। गोरक्ष, हा देखील साधनेचाच भाग आहे। परंतु तुझी ते राज्य पाहण्याची इच्छा पूर्ण झाली ना? होय गुरुदेव, मी सूक्ष्म देहाने त्या हस्तिनापूर राज्यात जाऊन आलो। ते राज्य फारच सुंदर आणि शांत आहे। मला असे वाटले की तिथल्या भूमींना, झाडांना, वेलींना, अगदी चराचराला चैतन्याला येण्याची चाहूल लागली आहे। निश्चितच गोरक्ष, सृष्टीला त्या गोष्टीची चाहूल लागणे स्वाभाविकच आहे। गुरुदेव, मी तो राजप्रसाद पाहिला आणि तिथे प्रसन्न वातावरण अनुभवले। नवीन नाथांचे होणारे पालक म्हणजे हस्तिनापूर राज्याचे राजे बृहद्रव, त्यांची पत्नी देवी सुलोचना हे फार श्रद्धावान आणि सचिल आहेत। ते महादेवांचे परम भक्त आहेत। जसे जन्माला येणाऱ्या नवीन नाथांच्या समोर सर्व सुख हात जोडून उभे असतील याची मला खात्री पटली आहे। निश्चितच गोरक्ष, परंतु नवीन नाथांच्या जन्मापूर्वी एक महत्वाची घटना घडणार आहे। गुरुदेव, आपण सोमयोगाविषयी बोलत आहात ना? होय गोरक्ष, अगदी बरोबर। संपूर्ण हस्तिनापूर राज्यात सोमयागाची पूर्वतयारी वेगाने सुरू आहे। त्या राज्यातील प्रजा ही सोमयागाची प्रतीक्षा करत आहे। गुरुदेव, खरे तर मला त्या प्रसन्न आणि शांत वातावरणात राहण्याची इच्छा होती, परंतु आपल्या आज्ञेनुसार मी पुन्हा आलो। तू परत आलास हे योग्यच केलेस। हस्तिनापूरमध्ये जो सोमयाग होणार आहे त्याने त्या राज्यात सुख आणि समृद्धी वाढणारच आहे। एका अर्थी अग्निदेवाने केलेले ते आवाहनच आहे। होय गुरुदेव, नवीन नाथांच्या जन्माच्या वेळेस मला तिथे उपस्थित राहायला आवडेल। तुझी उत्सुकता मी समजू शकतो गोरक्ष, परंतु त्यांचा जन्म जेव्हा होईल तेव्हा त्याचे संकेत तुला मिळतीलच आणि ही शुभ वार्ता मी देखील तुला सांगेन। हे प्रभो, यात्रा अर्धी सोडून आलास? होय प्रभो, त्याला कारणही तसेच आहे। आपण जर मध्यस्थी केली नसती
तर माझ्याकडून खूप मोठे पाप घडले असते. म्हणूनच इथून जाण्याआधी मी तुला सावध केले होते. तुझा हेतू कितीही उदात्त असला तरीही मच्छिंद्रनाथांना ओळखण्यात तुझ्याकडून चूक झाली. मला त्याचे शल्य आहे. पुन्हा क्षमा मागतो. मच्छिंद्रनाथ आणि तुझी भेट अशी होणे विधिलिखित होते असं समज. आणि मच्छिंद्रनाथांना तू जे वचन दिले आहेत ते वचन तुला भविष्यात अनंत काळासाठी पाळायचे आहे. हे प्रभो, शाबरी मंत्राची रचना हे आपलेच स्वप्न होते. मी दिलेल्या वचनाप्रमाणे शाबरी मंत्राला सहाय्य करत राहीन. शुभम भवतु. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन हो अलख निरंजन. हे अग्निदेव, श्री महादेवांनी सांगितल्याप्रमाणे मी आपल्याला आवाहन करतो आहे. आपण माझ्या समक्ष प्रकट व्हावे आणि इच्छित कार्य समजून घ्यावे. आपण साक्षात कवी नारायणाचा अवतार. माझा नमस्कार स्वीकार करावा. अग्निदेव, कामदेवाला तुम्ही तुमच्या स्वाधीन ठेवलेले आहे. होय, हे खरे आहे. परंतु आपण केवळ जतन करून त्याचे पुढे काय होणार हे मला मान्य आहे. परंतु योग्य वेळेची मी प्रतीक्षा करत होतो. अग्निदेव, आपण कामदेवाला जतन केले हे उत्तमच झाले. आपण फार मोठे कार्य केले आहे. परंतु त्यामध्ये अंतरिक्ष नारायणाला प्रवेश करण्यासाठी कामदेवाची जी राख झाली आहे त्यात तुम्ही चैतन्य सोडावे. म्हणजे काय होईल? म्हणजे अंतरिक्ष नारायण प्रकट होतील आणि त्यात प्रवेश करतील. जशी आपली इच्छा. माझ्या हातून असे काही कार्य घडेल याची कल्पनाही नव्हती. खूप मोठे कार्य आपण मला सोपवले आहे. एक शंका आहे. हे कार्य सिद्धीच कधी न्यायचे आहे? योग्य तिथी आली की मी तुम्हाला सांगेन. जशी आपली आज्ञा. माते, मी एक प्रश्न विचारू? हो, विचार ना. काय झालं? माते, मी एकटाच आहे. मला बंदुका नाही. आजच का तुला हे विचारायचंय? राजप्रसादात आज माझ्याशी खेळायला कोणीच आले नाही. मला जर बंधू असता तर मी त्याशी खेळलो असतो. मी सखीला सांगेन, ती खेळेल तुझ्यासोबत. नाही,
माझे सवंगड जसे खेळतात तसे तिला खेळता येत नाही. मग आता काय करायचं? माते, मला बंधू पाहिजे. तू वेडा आहेस का? आणि हे खूळ तुझ्या डोक्यात कोणी भरवले? कोणी नाही, मला तसं वाटलं. पिताश्रींना तू सांगशील तर राज्यातली सगळी मुलं माझ्यासोबत खेळायला येतील. सुलोचना, शुभवार्ता आहे. सोमयागाची तिथी निश्चित झाली आहे. शुक्ल पक्ष प्रतिपदेला सोमयाग होईल. पण राजपुरोहित काय म्हणाले? सोमयाग करायचे ठरवले हाच शुभ संकेत आहे. या पुढे जे शुभ संकेत मिळतील ते त्यांना कळवायचे आहे. मी ध्यानात ठेवेन. आणि या सोमयागासाठी काय पूर्वतयारी आहे? सप्त नद्यांचे पाणी आणि पवित्र तीर्थक्षेत्राची माती अशा अनेक दुर्मिळ वस्तू या यज्ञासाठी लागणार आहेत. तसे आदेशही प्रधानजींना दिलेत. पिताश्री, हा यज्ञ होईल तिथे मुख्य असण्यावर मी बसणार आहे. निश्चितच तू या प्रजेचा भावी राजा आहेस. तुला हा मान मिळायलाच हवा. हे राजन, या सोमयागासाठी विशेष निमंत्रण द्यायला हवीत. पूर्व तयारी सुरू झाली आहे. या यज्ञासाठी अनेक राजे ऋषीमुनी उपस्थित राहणार आहेत. हातात खूप कमी वेळ आहे. पूर्वतयारी वेगाने करायला हवी. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. हे राजन, तुला सोमयाग करण्याची बुद्धी अशीच झाली नाही. त्यामागे फार मोठे प्रयोजन आहे. यानंतरच्या नाथांचा जन्म होण्यासाठी हा सोमयाग हे निमित्त ठरणार आहे. काय सांगायचे होते तुला? अहो, पहाटे मला स्वप्न पडले. इतक्या धावपळीत हे स्वप्न महत्वाचं आहे की त्यावर आपण चर्चा करावी? हो, ब्राह्म मुहूर्तावर स्वप्न पडले आहे. हे स्वप्न नाही, दृष्टांतच म्हणायला हवा. बरं सांग, काय स्वप्न पडलं? अरण्यात एक मुलगा झोपला होता आणि अचानक अरण्यात वणवा पेटला. मुलाला जाग आली आणि तो सैरावैरा पळायला लागला. परंतु तोपर्यंत संपूर्ण अरण्याला आग लागली होती. हे काय स्वप्न आहे? स्वामी, हा स्वप्न दृष्टांत म्हणजे काही संकेत तर नाही ना? मला नाही तसं वाटत. तू नको त्याचा विचार करूस. असं नाही, आपण राजपुरोहित आहेत, त्यांना दृष्टांताविषयी सांगितलं तर? ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, मग आपण त्यांना विचारू. मी कामदेवाला शाप दिला होता आणि तो अग्नीत भस्म झाला. एका अर्थी तो अग्नीच्या स्वाधीन झाला आणि त्यांनी त्याला जपून ठेवले. त्यात अंतरिक्ष नारायणाने प्रवेश केला. आता अंतरिक्ष नारायणाची प्रकट होण्याची घटिका जवळ आली आहे. नाथ परंपरेमध्ये आणखीन एक नाथ प्रकट होणार आहे.
यांनी सोमयोगाची कामं जरी सर्वांना दिली असली तरी अजून काम बाकी आहे. यज्ञासाठी वेगवेगळ्या भागातून अनेक माणसं येणार आहेत, तेव्हा सर्वांचं आदरातिथ्य आपण चांगलं केलं पाहिजे. देवी, आपण काही काळजी करू नका, सर्वजण काम करतायत. माते, तुम्हाला काहीच काम दिलं नाही? मीनकेत, तू केवळ सोबत असलास तरी पुष्कळ आहे. तू काही काम करायची आवश्यकता नाही. पण असे कसे माते? मलाही सोमयोगाचे पुण्य मिळाय नको का? किती मोठ्यांसारखा बोलतोस. जिथे यज्ञ होणार आहे तिथे तू उपस्थित असलास तरी तुला पुण्य मिळणारच आहे. देवी, पण एक प्रश्न विचारू का? होमासाठी एवढा घाट कशाला घातला जातोय? का अर्थी ही अग्नीचीच पूजा आहे आणि आपल्यावर पंचमहाभूत प्रसन्न आहेत. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा यज्ञ होणार आहे. मनुष्याला जे जे मिळाले आहे त्याच्याविषयी त्याच्या मनात कृतज्ञता असायलाच हवी. धरित्री, वायू, जल, आकाश, अग्नी ही पंचतत्व आहेत म्हणून तर सर्व जीव जगतात. तुम्ही त्यांना देवस्वरूप माना किंवा नका माना, परंतु सृष्टीत तुम्हाला जे जे मिळालेले आहे त्याविषयी लीन असणे, त्याचा आदर असणे आवश्यक आहे. तुम्हाला जर आदरभाव असेल तर त्या शक्तीची कृपादृष्टी राहील. अर्थातच सगळीकडे संतुलन राहील, कारण ही सृष्टी देवस्वरूप आहे, कारण तीही एक शक्ती आहे. हे राजन बृहद्रव आणि देवी सुलोचना, तुमच्या कर्माने आणि पुण्याईने तुमची एका विशिष्ट कार्यासाठी निवड झाली आहे हे निश्चित. देवी, आसन ग्रहण करावे. देवी, आपण का कष्ट केलेत? आपण सांगितले असते तर मी आलो असतो. आचार्य, मला अत्यंत महत्वाचं एक विचारायचं आहे तुम्हाला. देवी, असे काय घडले आहे त्याची मलाही कल्पना नाही. आचार्य, मला ब्राह्मा मुहूर्तावर एक स्वप्न पडले. स्वप्नात असं घडलं की अरण्यात एक मुलगा पाठमोरा झोपला होता आणि अचानक अरण्यात वणव्याने पेट घेतला. ते पाहून मुलगा सैरावैरा धावायला लागला. आचार्य, या स्वप्नाचा अर्थ काय समजावा? माते, तो मुलगा मी होतो का? नाही मीनकेत, तो दुसराच कोणीतरी होता. आपल्याकडे सोमयाग करण्याचे निश्चित झाले आहे. त्याचा या घटनेशी निश्चित संबंध असणार. पण हे स्वप्न म्हणजे काही शुभ संकेत आहे की अशुभ संकेत हे आपल्याला कसं समजणार? देवी, आपण मला काही क्षण द्या, मी तुम्हाला सांगतो.